उपमुख्यमंत्री अजित पवार हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, कारण माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात अजित पवारांवरती केलेले गंभीर आरोप. येरवड्यातल्या पोलीस स्टेशनच्या जमिनीच्या लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री दादांनी घेतलेला होता असा दावा मॅडम कमिशनर या पुस्तकात करण्यात आलेला आहे. बघूया त्याच संदर्भातला रिपोर्ट. माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकरांचा गौप्यस्फोट. नाव न घेता अजित पवारांवर गंभीर आरोप. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकात धक्कादायक गौप्यस्फोट केला. 2010 मध्ये पुण्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी पोलिसांची 3 एकर जागा खासगी व्यक्तीला हस्तांतरित करण्यास सांगितलं होतं असा आरोप केला. मीरा बोरवणकर यांनी पुस्तकाच्या द मिनिस्टर या प्रकरणामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केलाय. ते लिहिताना त्यांनी अजित पवार यांचं थेट नाव घेतलं नाही, पण जिल्ह्याचे पालकमंत्री दादा असं त्यात म्हटलंय. दरम्यान या पुस्तकात नेमकं काय म्हटलंय ते बघूयात. काल एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत, तुम्ही त्यांना एकदा भेटा. याच वेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनी संदर्भातला असल्याचंही त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयातच मी भेटले. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. या जागेचा लिलाव झाल्याचं त्यांनी मला सांगितलं. जास्त बोली लावणाऱ्यांसोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी असंही सांगितलं. त्यानंतर मी पालकमंत्र्यांना सांगितलं की येरवडा कारागृहातील मध्यवर्ती ठिकाण आहे. भविष्यात इतकी मोक्याच्या जागा पुन्हा मिळणार नाही आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला जागेची गरज आहे. नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल, परंतु मंत्र्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला असं मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये लिहिलंय. बोरवणकर यांनी म्हटलं की जागेचा ताबा सोपवणं पूर्णपणे पोलीस विभागाच्या विरोधात होतं. पोलिसांना जागेची गरज असताना ती खासगी व्यक्तींना सोपवणं योग्य नव्हतं. त्यामुळे ताबा न देण्याच्या निर्णयावर ठाम होते. मंत्री यावर नाराज झाले आणि नकाशा त्यांनी टेबलावर फेकल्याचा दावा बोरवणकर यांनी केला. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळले. जागेच्या लिलावात आपला कसलाही सहभाग नाही. मी अशा प्रकारच्या लिलावांचा विरोध केलेला आहे. पालकमंत्र्यांना जमिनीचे लिलाव करण्याचा अधिकार नसतो. अशा लिलावात सरकारी जमिनी विकता येत नाही. महसूल विभागाकडे ती प्रकरणं जातात आणि राज्याच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय होतात. तुम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करून बघा. मी अशा प्रकरणांमध्ये शासनाची बाजू घेतलेली आहे. माझ्यावर तशा प्रकरणांमध्ये दबाव आणला तरी मी त्याची फिकीर करत नाही. अनपेक्षितपणे त्या माणसाला गरज असल्यामुळे त्याने खूप जास्त रेट दिलेले आहे, पण त्यांना काही ते पटत नव्हतं. त्याच्यानंतर मग मला मी दादा पालकमंत्री होते, अजय दादा, या प्रकरणाची दादाचा काही संबंध नव्हता. हा प्रस्ताव पूर्ण होम डिपार्टमेंटचा होता, होम डिपार्टमेंटकडनं आला. मग त्यांनी म्हणे दादाने सांगितलं त्यांच्याशी भेटू आपण, उद्या मला भेटायला लागला. ते भेटले मला. नंतर त्यांनी काही सांगितलं त्यांना माहीत नाही. विरोधकांनी अजित पवारांना घेरण्याची संधी सोडलेली नाही. हाँ, तो अब ईडी क्या करेगी? अब देवेंद्र फडणवीस क्या करेंगे? अब EOW क्या करेगी? ये सवाल जो है आप हमसे पूछ रहे हो, आप सरकार से पूछिए, बीजेपी नेताओं से पूछिए कि किस व्यक्ति को आपने अपने साथ दिखाया है, चाहे एकनाथ शिंदे हो और उनके 40 अली बाबा और 40 चोर हो उनके, या अजित पवार और उनके 40 चोर हो. आप इसकी मदद से महाराष्ट्र में सरकार बनाई है. एक सीनियर पुलिस ऑफिसर ये बयान दे रही है कि किस तरह से सरकारी जमीन ये लोग हडपना चाहते हैं. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं 3-13 वाजले. मीरा बोरवणकर सारख्या प्रामाणिक IPS अधिकाऱ्यांना हे वाटतं की मी याच्यासाठी IPS झाली की मी एक चांगलं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुरक्षिततेचं वातावरण ठेवणार, कायदा सुव्यवस्था सांभाळणार. पण हे सरकार नुसतं बदल्यांचं सरकार आहे, बदल्यामध्ये पैसे खाणारं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे IPS असो की पोलीस विभागामध्ये असो, मोठ्या प्रमाणात या सरकारच्या विरोधात एक उद्रेक आहे. आणि म्हणून IPS अधिकारी मीरा बोरवणकरनी जे काही पुस्तकात लिहिलं असेल तर त्याच्यातलं वास्तविकच आहे. माजी IPS अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकरांच्या या गौप्यस्फोटांमुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अजितदादांनी आरोप फेटाळलेत, पण बारामतीचा दौरा अर्धवट सोडून
तातडीनं अजित पवार मुंबईत परतलेत. त्यामुळे या आरोपांनंतर आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.